हॅलो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी पीपल्स एज्युकेशनचा अध्यक्ष नसून नांदेड एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. नांदेड एज्युकेशन सोसायटी ही स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केलेली आहे. सर्वप्रथम मी राष्ट्रसेवा दलाचं इथे अभिनंदन करतो की आजचा विषय त्यांनी या ठिकाणी निवडला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. नांदेडहून जेव्हा मी निघालो तेव्हा मोबाईल बघत होतो आणि कालच खासदार संजय सिंग हे नीटवर उत्तर प्रदेशमध्ये एक क्लोज बैठक घेत होते आणि त्या ठिकाणी पोलीस आली आणि त्यांना रोखलं. त्या मानाने आपण भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात आहोत आणि आपण इथे आपली बाजू मांडतोय. मला याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही आहे, परंतु वस्तुस्थितीला धरून बोललं पाहिजे. नैतिकता नीतिमत्ता ही आता बोलण्यापुरती राहिलेली आहे हे आपण आता स्वीकारलं पाहिजे. कारण ती पिढी आता ही शेवटची, कदाचित आपण बसलेलो आहोत, ही शेवटची पिढी आहे जी नैतिकता आणि नीतिमत्तेमध्ये विश्वास ठेवते. मुळामध्ये आत्ता जे झालं नीट परीक्षेचं आपण बघितलं की पेपर फुटी झाली आणि त्याच्यामुळे आपण हा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी घेऊन चर्चेला बसलेलो आहोत. परंतु हे आत्ताच झालं का, तर हे पूर्वीपासून होत आलेलं. अगदी बोर्ड पॅटर्नच्या जेव्हा एक्झाम व्हायच्या, मला आठवतं मी जेव्हा 11वी 12वीला होतो तेव्हा काही डॉक्टरांच्या मुलांना बोर्डामध्ये पास करण्याच्या सुपाऱ्या घेतल्या जायच्या आणि ते तिथून पास करून आणलं जायचं. म्हणजे नीतिमत्ता आत्ता ढासळली आहे असं नाही, तर ही पूर्वीपासून ढासळलेली आहे आणि ही आपण थांबवू शकत नाही, याच्यामध्ये सुधार आणू शकत नाही. त्यामुळे स्वप्नवत अशा स्थितीमधनं बाहेर येणं मला वाटतं गरजेचं आहे. मुळामध्ये मी ह्या मताचा मुळीच नाही की डिव्हिजन लेवलवर, राज्य लेवलवर परीक्षा घेतली पाहिजे. कारण शेवटी भारताची एकात्मता ही तितकीच महत्त्वाची आहे आणि म्हणून नॅशनल लेवलचीच एक्झामिनेशन ही असली पाहिजे. याच्यासाठी आपण दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास केलेला नाही असं मला वाटतं. चार्टर्ड अकाउंटंटची जी इन्स्टिट्यूट आहे ती भारतामध्ये परीक्षा घेते, भारताबाहेरही परीक्षा घेते. त्यांची पेपर फुटी होत नाही आणि सतत रिसर्चमध्ये ते असतात, एक्झामिनेशन रिसर्चमध्ये ते असतात. CPT म्हणून CA ला परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये सगळं MCQ बेस्ड होतं. परंतु CA इन्स्टिट्यूटने निर्णय बदलला, 2 पेपरला डिस्क्रिप्टिव्ह ठेवलं आणि 2 पेपरला MCQ आणलं. हा त्यांच्या रिसर्चचा परिणाम आहे की 2 पेपर कोणते जे फंडामेंटल आहेत, म्हणजे अकाउंटन्सी आणि बिझनेस लॉ, हा पेपर त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह ठेवला आणि मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स याला मात्र त्यांनी MCQमध्ये आणलं. पुढे फायनलला, CA फायनलला जेव्हा जातो तेव्हा 70% डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि 30% MCQ आहे. ते 30%ही मिळवणं विद्यार्थ्यांना अशक्य आहे. 30 पैकी 30 मार्क मिळूच शकत नाही अशी स्थिती आहे. म्हणजे लेवल ऑफ एक्झामिनेशन जी आपण म्हणतो ती त्या स्टँडर्डची आहे. आणि आज आपण विचार करतो की 4 मुलांनी आत्महत्या केली. CA ला अनेकदा नापास होतात, एकही विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली नाही. म्हणजे विनाकारण कोणीतरी आत्महत्या करतं म्हणून सहानुभूती दाखवायची, त्या मुलाचं काय कारण आहे आत्महत्या करायचं हे पण तर समजलं पाहिजे की आधी पेपर मिळाला होता आणि आता परत परीक्षा द्यायची आहे, त्यामुळे आत्महत्या केली का. म्हणजे हे पण रिसर्च आपण केला पाहिजे, उगाच वाहत जाऊ नये. स्टँडर्ड हे मेंटेन केलंच पाहिजे. आज मला सांगा, जे डॉक्टर अशा पद्धतीने झाले आणि दुर्दैवाने जर मला किंवा तुम्हाला त्याच्याकडे जावं लागलं शेवटच्या क्षणाला, तर आपण तर गेलो. त्यामुळे ही जी मेडिकलची टेस्ट आहे, म्हणजे नीट जी टेस्ट आहे, ही फार सिरियसली घेतली पाहिजे, सरकारने पण घेतली पाहिजे. मी तर पुढे जाऊन म्हणेल की
सगळे मेडिकल कॉलेजेस प्रायव्हेट जे आहे ते नॅशनलाइज केले पाहिजे. एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज देशामध्ये असता कामा नये. जसं इंदिरा गांधींनी बँकिंग हे नॅशनलाइज केलं होतं, आज ही स्थिती आलेली आहे की मेडिकल कॉलेजेस कंपल्सरी नॅशनलाइज झाले पाहिजे. म्हणजे हे जे आता उदाहरण एका सरांनी सांगितलं की 1 कोटी कुठे, 5 लाख कुठे, आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार होतोय, तर भ्रष्टाचार हा होणारच आहे हे गृहीत धरून जर आपण आपली पॉलिसी ठरवली, लिकेजेस कुठे कुठे थांबवता येतील याचा जर प्रॉपर विचार केला, तर मला खात्री आहे की ही परीक्षा, कारण हे होतच राहणार, तुम्ही किती करा, इथे माणसं काम करतात आणि माणसं काम करत असल्यामुळे लिकेजेस हे होणारच आहेत. त्यामुळे एकदम घाबरून जाण्यासारखं पण स्थिती नाही. परंतु आपण जो विचार करतो की स्टेट वाईज झालं पाहिजे वगैरे वगैरे, त्या मताशी मी सहमत नाही. कारण मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. आम्ही अवघडात अवघड परीक्षा दिलेली आहे. नांदेडमध्ये कुठलेही संसाधनं उपलब्ध नसताना आम्ही ती परीक्षा दिली. अनेकदा नापास झालो आहे, मग पास झालो आहे. कुठेही आत्महत्येचा विचारसुद्धा केलेला नाही. अशी ही स्थिती आहे. मग तुम्ही कमजोर मुलांना जर इंजिनिअरिंगला पाठवू इच्छित असाल, कमजोर मुलांना जर मेडिकलला पाठवू इच्छित असाल, तो तर त्यांच्या पालकांचा दोष आहे, त्या मुलांचाही नाही, त्या पालकांचा दोष आहे. आणि त्यामुळे ते बर्डन घेऊन आत्महत्या करतायत. आता मॅडम शेटे मॅडम म्हणाल्या की सायन्सला प्रिफरन्स आपल्या भागात आहे, कारण मराठवाडा मागासलेला आहे. आत्ताचा लेटेस्ट डेटा 11वीच्या ॲडमिशनचा सांगतो, मुंबई डिव्हिजनचा, की सर्वात जास्त ॲडमिशन कॉमर्सला आहे 1 नंबरवर, 2 नंबरवर सायन्स आहे आणि 3 नंबरवर आर्ट्स आहे. मी BAचं म्हणत नाही, मी 11वीचं बोलतो आहे. तर 11वीचं जे डेटा आहे लेटेस्ट, तो असा अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये कॉमर्सला त्यांनी फर्स्ट प्रिफरन्स दिला आहे. मग का दिला? तुम्ही बघा, तुमच्या मुलांना IIT करायला लावतात आणि हे मुलं काय करतात, IIT झाल्यावर IIMला MBA फायनान्स करतात. म्हणजे शेवटी कॉमर्सकडेच येत आहेत. का? तर तुम्हाला उपरती नंतर झाली, तुम्ही मराठवाड्यातले IIT करत क्लासेसला पैसा दिला, IITत गेले आणि नंतर अक्कल आली की नाही फायनान्समध्ये लाईफ आहे, म्हणून MBA फायनान्सला गेले. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या लोकांना माहितीच नाही. माझ्या नात्यातला एखादा कोणी नातेवाईक डॉक्टर झाला तर माझा मुलगाही डॉक्टरच व्हावा, किंवा तो इंजिनियर झाला तर तोही इंजिनियर व्हावा. ही जी मानसिकता, ही मागासलेली मानसिकता आहे, याच्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मी बाकी गोष्टींशी सहमत आहे की टायमिंग जे आहे कोचिंग क्लासेसचं, हे कधी पण कॉलेजच्या टायमिंगमध्ये असलं नाही पाहिजे. याच्यासाठी दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि मला हेही माहीत आहे की सरकार ह्याच्यावर काहीच करणार नाही, कारण इलेक्शनच्या वेळेला फंडिंग जे होतं हे क्लासेसवाल्यांकडून हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे कुठलीच ॲक्शन घेतली जाणार नाही, हे पण मला माहिती आहे. बोलण्यापुरतं आपल्याला ठीक आहे. तर खरं म्हणजे हे आहे की नॅशनल, जसं सर म्हणले त्या मुद्द्याशी मी सहमत आहे की NCERTचा अभ्यासक्रम आपल्याला 11वी-12वीला आणणं गरजेचं आहे. कारण ही नॅशनल लेवल एक्झाम जर करायची तर नांदेड किंवा लातूरचा विद्यार्थी मद्रास किंवा चेन्नईचा विद्यार्थीशी कॉम्पिटंट असलाच पाहिजे. कारण आपल्याला डॉक्टर्स द्यायचे देशाला, देशाचं आरोग्य त्यांच्या हातात द्यायचं आहे. तर इथे कुठलीही लिथार्जी असता कामा नये, कुठलंही लिबरलायझेशन असता कामा नये, ह्या मताचा मी आहे. आणि खरं म्हणजे बोलण्यासारखे अनेक मुद्दे अनेकांनी बोललेले आहे. नीतिमत्ता हा माझा आवडता विषय आहे, त्याच्यावर मी जवळजवळ 2 तास बोलू शकतो, भाषणंही दिलेली आहेत. परंतु मला असं वाटतं की जे राष्ट्र सेवा दलाचे सैनिक आहेत त्यांच्यामध्ये नीतिमत्ता ही आहेच. मी स्वतः राष्ट्र सेवा दलाचा सैनिक आहे आणि याच्यामध्ये माझं शिक्षणसुद्धा पुण्याच्या रावसाहेब पटवर्धन शाळेजवळ जे साने गुरुजी स्मारक आहे तिथे राहून झालेलं आहे. शाखा मी स्वतः नांदेडला सुरू केली होती, शाखा चालवत होतो. मला आता काय सांगितलं जातं, मी अध्यक्ष आहे नांदेड सर, नोकर भरतीमध्ये पैसे घ्या हे सांगितलं जातं. कारण संस्था चालवायची, ती गोष्टही खरी आहे की संस्था कशी चालवणार. पण मी अजूनही, आमचे जे डॉक्टर काब्दे आहे त्यांनी मला सांगितलं होतं की प्रवीण आपल्याला हे करायचं नाही, म्हणून कितीही कष्ट झाले तर पैसे घ्यायचे नाही, ह्या निर्णयाचा मी आहे. कारण अनेक जणांनी मुद्दे मांडले की शिक्षक
शिकवत नाही किंवा काही नाही. का शिकवावं शिक्षकाने? जर 1 कोटी देऊन एखादा प्राध्यापक जर प्राध्यापक बनत असेल, त्याने का विद्यार्थ्यांना शिकवावं आणि का आपण त्यांच्याकडून अपेक्षा घ्यावी? पैसे देऊन जर एखादी व्यक्ती प्राध्यापक